गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसात घ्या असे आदेश दिलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिलेले आहेत। गोकुळ संघाची निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले। गोकुळ दूध संघामध्ये सध्या प्रशासक नेमलेला आहे आणि या गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे आता 90 दिवसात इथल्या निवडणुका घेणं हे बंधनकारक असणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे आदेश तो आम्ही कायम करतोय, त्याला आम्ही कोणत्याही प्रकारचा हात लावणार नाही। त्यातल्या त्यात त्यांनी काय म्हटलं की 90 दिवसामध्ये निवडणूक घ्या म्हणून सांगितलेलं आहे। जर एका रात्री जर आम्ही कसाबला फाशी देऊ शकतो तर 90 दिवसामध्ये काय काय गोष्टी बाहेर येतील आणि माझी गॅरंटी आहे हे संचालक मंडळ अपात्र होणार। त्या संचालक मंडळाला येत्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरता येणार नाही, दुसऱ्या लोकांना फॉर्म भरावा लागेल। एवढं नक्की आम्ही संकल्प केले, तो आमचा संकल्प पूर्ण होणार आहे। सगळ्या प्रकारची सुरुवात झालेली आहे। कालपासून प्रशासक मंडळाने त्यांचा सगळा लेखाजोखा बघायला सुरुवात केलेली आहे। तर गोकुळ दूध संघासंदर्भातील ही बातमी समोर येते। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघ हा मोठा दूध संघ आहे आणि याची निवडणूक होणं अपेक्षित होतं, मात्र सध्या गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमलेला आहे आणि गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसात घ्या असे सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडलेत। अमरसिंह, गोकुळ दूध संघाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश समोर आलेले आहेत। 90 दिवसात निवडणुका घ्या असे आदेश आहेत। नेमकं काय प्रकरण आहे गोकुळ दूध संघाचं? जगदीश, गोकुळ दूध संघामध्ये आमदार सतेज पाटील, त्याचबरोबर नामदार हसन मुश्रीफ आणि नामदार अर्जुन आबिटकर आणि प्रकाश आबिटकर यांची सत्ता आहे। प्रकाश आबिटकर हे पालकमंत्री आहेत सध्या कोल्हापूर जिल्ह्याचे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ दूध संघाचे सगळ्यात जास्त ग्राहक आहेत आणि कोल्हापूर जिल्हा हा गोकुळ दूध संघावर चाललेला शेतकऱ्यांचं एक नंदनवन चाललेला असं बोललं जातं। परंतु गेल्या काही दिवसापासून गोकुळ दूध संघामध्ये भ्रष्टाचाराची पाळंमुळं हे उकळून काढण्याचं एक वचन आमदार शिवाजी पाटील आणि गोकुळचे याचिकाकर्ते महादेव दूध संस्थेचे याचिकाकर्ते आहेत ते प्रकाश बेलवडे यांनी घेतलं होतं आणि गेल्या 4 महिन्यापासून ते कोर्टामध्ये दावा दाखल केला होता। त्या विरोधात त्यांनी वेळोवेळी कोर्टामध्ये निदर्शन आणून दिलं होतं की हा भ्रष्टाचार कशा प्रकारे होतो। त्या अनुषंगाने कोर्टाने त्याला विलंब केला होता आणि त्यामध्ये 1300 पेक्षा जास्त दूध संस्था या निवडणुकीला म्हणजे मतदान करणारा अपात्र करावे यासाठी त्यांची मागणी होती। त्याच दूध संस्थांची गेल्या काही दिवसापासून सहकार न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे। याचबरोबर ह्या अनुषंगाने संचालकाने मुदत संपली होती 4 तारखेला आणि 4 तारखेनंतर आम्हाला मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली होती, परंतु ही शासनाने फेटाळली होती आणि शासनानं प्रशासक नेमलं होतं। काल प्रशासक नेमला आणि प्रशासकाने यातील लेखाजोखा जो बघण्याचा आहे ती कार्यवाही चालू केली आहे। गेल्या काही दिवसापासून चाललेल्या गोकुळ दूध संघाच्या या भ्रष्टाचाराचा पाडा आता मोठ्या प्रमाणात वाचला आहे, कारण महायुतीमध्ये असणारे हसन मुश्रीफ आणि महायुतीमध्ये असणारे आमदार शिवाजी पाटील यांनी एकमेकावर आरोप केले होते। आजच हसन मुश्रीफ यांनी आमदार शिवाजी पाटील यांच्यावर 100 कोटीचा आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार असे एक पत्रक काढलेलं आहे। त्यामुळे आता पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे गोकुळ दूध संघामध्ये भाजप, महायुती किंवा महाविकास आघाडी कशा प्रकारे काम करते पाहणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसापासून चाललेल्या गोकुळच्या भ्रष्टाचारामध्ये पितळ उघड करण्याचं काम ह्या प्रकाश बेलवाडे यांनी केलेलं आहे। प्रकाश बेलवाडे हे एका संस्थेचे संचालक आहेत आणि ती संस्था गोकुळ दूध संघाला मतदान करते। अशा एकूण 1320 गोकुळ दूध संघाच्या ज्या मतदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार मिळतो का पाहणं गरजेचं आहे। जगदीश, ठीक आहे, बोगस संस्थांचा सुद्धा प्रकार समोर आलेला आहे। अमरसिंह, तुम्ही असेच जोडलेले रहा।